नवरात्रीचा 5वा दिवस स्कंदमातेचा. हो, नवीन रेसिपी सांगणार आहे, पण त्याआधी आमच्या आधीच्या रेसिपी कशा वाटल्या ते सांगायला हवं. तसा तुमचा प्रतिसाद खूप छान आहे. करून बघितल्या की नाही आमच्या रेसिपी? चालेल, आज घेऊन येते नवीन रेसिपी. देवी स्कंदमातेला हा नैवेद्य. आज आपण बनवूया केळीच्या पिठाचे थालीपीठ. कसे बनवायचे आणि त्याला काय काय लागेल हे बघा. केळीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे केळीचं पीठ 1 वाटी, भगरचं पीठ 4 चमचे, 1 बटाटा, थोडासा दाण्यांचा कूट, वाटलेली मिरची आणि मीठ. चला बनवूया आता. त्यात मी घेणार आहे केळीचं पीठ, भगरीचं पीठ, 2 चमचे दाण्यांचा कूट. तुम्ही थोडा जास्त पण घालू शकता, खुसखुशीत होतात त्यानं. हिरवी मिरचीचा ठेचा, तुम्ही जसं तिखट खात असाल त्यानुसार घाला. मीठ. बटाटा कच्चाच किसून घ्यायचा आहे, त्यासाठी उकडलेला असण्याची गरज नाहीये. बटाट्यामुळे बाइंडिंग येईल त्याला. पीठ मळून झालंय, फक्त त्याला 5 मिनिट राहू देऊ, म्हणजे ते एकजीव होईल. तुम्ही थापून घेऊ शकता किंवा भगरचं पीठ थोडं जास्त घालून तुम्ही लाटू पण शकता. मला थोडंसं थापलेलं आवडतं थालीपीठ, म्हणून मी थापून घेते. थोडंसं तूप घालून आपण तो टाकणार आहोत. छान थालीपीठ थापलं गेलंय पातळ असं. तिचं पीठ खूप पौष्टिक असतं. तसंही केळी आपल्याला सगळ्यांनाच आवडते आणि उपवासात नेहमीचं बटाटा वगैरे खाण्यापेक्षा केळीचं पीठ कधीही चांगलं आणि जरा वेगळी चव पण मिळते. ही बाजू छान भाजली गेली आहे. वा, खालची बाजू पण मस्तच झाली आहे आणि तो तुपामुळे आलेला खमंगपणा त्याने ते खरंच टेस्टी झालंय. आपलं थालीपीठ तयार झालंय. दोन्ही बाजूंनी बघा मस्त भाजलं गेलंय. आपण ते चटणीसोबत, तुपासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो.